Hello student. Today we are going to study next article. Sum of first n term in GP. Yesterday we have already seen first n term Tn आपण फाइंड केले. आज आपण काय करणार आहे, पहिल्या n टर्मची बेरीज कशामधली इन जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ह्याच्यात महत्वाचं काय, इफ is first term and r is common ratio in GP, then first in general T1 plus T2 plus T3 आपल्याला काय म्हणतो समेशन. बघा T1 plus T2 plus T3 up to Tn हे कसं होतं समेशन Tr r equal to 1 to n किंवा in general Sn कशा दाखवतात ते Sn न. मग the sum of first n term is denoted by Sn and it is given by there are three types where r is less than 1, r is greater than 1 and r is equal to 1. ठीक आहे. तर फर्स्ट देन आपण काय राईट करतो इथं इज इन जनरल, बट आपल्याला काय बघायचंय त्याचे पर्टिक्युलर फॉर्म्युले बघायचे. आपण काय राईट केलं जनरल, तर देन फर्स्ट फॉर्म्युला बघा, देन Sn इक्वल टू a r raised to n minus 1 upon r minus 1 फॉर हा कधी यूज करायचा r ग्रेटर दॅन 1. जर r ची किंमत पॉझिटिव्ह असेल, r ग्रेटर दॅन म्हणजे काय पॉझिटिव्ह, जर पॉझिटिव्ह असेल किंवा 1 पेक्षा मोठी असेल तर हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा, सम ऑफ फर्स्ट n टर्म सेकंड Sn a 1 minus r raised to n upon 1 minus r. r मोठा असेल तर r मधनं 1 वजा करायचं, r लहान असेल तर 1 मधनं r काय करायचं मायनस. फॉर सेकंड r लेस दॅन 1, जर r ची किंमत 1 पेक्षा लहान असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. या दोन फॉर्म्युलाचे आपले मेजर एक्झाम्पल आहेत, शक्यतो फर्स्ट फॉर्म्युलावर जास्त एक्झाम्पल आहेत. आणि थर्ड एक फॉर्म्युला आहे, द सम ऑफ फर्स्ट n टर्म a, जर r ची किंमत काय असेल 1 म्हणजे n दॅट मीन्स na फॉर r इक्वल टू 1. जर या तीन फॉर्म्युल्यावर आणखी काय r इक्वल टू मायनस, पण त्याची गरज नाही आपल्याला, हे तीन फॉर्म्युले सफिशियंट आहे. हे तीन फॉर्म्युले राईट करा. हे सम ऑफ फर्स्ट n टर्म इन जीपी, तुम्ही द सम ऑफ फर्स्ट n टर्म इन एपी फाइंड केले, n अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n a इंटू n मायनस 1 इंटू d. बट इथं आपण काय फाइंड करतोय जीपी मधलं. मग हे तीन फॉर्म्युले आहेत. r जर पॉझिटिव्ह असेल तर फर्स्ट फॉर्म्युला म्हणजे r मोठा आहे म्हणजे मायनस करायचं. लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो तुम्हाला ह्यात लिहू. इथं r लेस दॅन 1 म्हणजे 1 मधनं मायनस, वरचा तर पॅटर्न फिक्स आहे. आणि स्वतः r इक्वल टू 1 असेल तर काय येतंय na. आपण याच्यावरची एक्झाम्पल 1 बाय 1 बघूया. कशाची, द सम ऑफ फर्स्ट n टर्म. सम ऑफ फर्स्ट n टर्म वरचं फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. इफ a इक्वल टू 1 r इक्वल टू 2 देन फाइंड Sn फॉर द GP given that काय दिलंय a इक्वल टू 1 r इक्वल टू 2 विचारले काय Sn. वी हॅव r ची किंमत काय r इक्वल टू 2 ग्रेटर दॅन 1. कुठला फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला. r ची किंमत काय पॉझिटिव्ह आहे का ग्रेटर दॅन 1, देयरफॉर Sn इक्वल टू काय फॉर्म्युला a r raised to n minus 1 upon r minus 1. व्हॅल्यू पुट अप करा. Sn a किती आहे 1, r किती आहे 2, 2 raised to n minus 1 upon 2 minus 1. आफ्टर कॅल्क्युलेशन Sn किती आलं 1, 2 raised to n minus 1 upon 1.
कॅन बी राईट 1 इंटू समथिंग काय येते 2 रेस टू n मायनस 1 हे आन्सर येईल ना. हे झालं एक्झाम्पल. कॅल्क्युलेशन 2 मायनस 1 काय येते 1. डिवाइड करा हेच येते ना 1 न किंवा 1 न मल्टिप्लाय करा तेच येईल. ह्या टाइपचे एक्झाम्पल आहे. आपल्याला काय म्हणतो इन जनरल. जनरल मध्ये काय येते एस एन विचारले. ह्याच्या वेळेस तुम्हाला आणखी काय विचारू शकतात S5 S6 त्यावेळेस तुम्ही n ची किंमत पुटअप करू शकता. S5 S6 S7 ते जे काही ते असणार आहे कॅल्क्युलेशन. हे राईट करा. आपण या टाइपचं आणखी एक एक्झाम्पल बघूया इन जनरल मधलं आणि नंतर काय बघू आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल. फॉर GP if A equal to 6 R equal to 2 find S 10. the given that हे पर्टिक्युलर आहे तुम्हाला 10 दिले S10 विचारलं. काय काय विचारलं होतं SN. त्याच्यावर जनरल ह्या काम आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल गिवन दॅट काय दिले A equal to 6 R equal to 2 N equal to 10. तर विचारलंय काय S10 ची व्हॅल्यू. बट आपण फर्स्ट ऑब्झर्व करायचंय R ग्रेटर दॅन 2 आहे का लेस दॅन 2 आहे बघा. R ग्रेटर दॅन 1 आहे ना. इट इज काय पॉझिटिव्ह आहे. R equal to 2 ग्रेटर दॅन 1. therefore कुठला फॉर्म्युला Sn equal to A R raised to n minus 1 upon R minus 1. हा फॉर्म्युला काय होतो ऍप्लिकेबल का R ची किंमत 2 काय दिली ग्रेटर दॅन 1. बट किंमत पुट करा Sn 10 आहे. A ची व्हॅल्यू 6. Rn R किती आहे 2. 2 raised to 10 minus 1 upon 2 minus 1. After calculation S10 equal to 6. We know that 2 चा दहावा किती असतो 2 चा दहावा काय 1024. बा 2 चा स्क्वेअर 4. 2 चा क्यूब 8. 2 चा 4 16. 2 चा पाचवा 64. 2 चा सहावा 128. 8 256 9 512 आणि 2 चा म्हणजे 2 चा 10 गुणाकार काय येतो 1024 minus 1 upon 2 minus 1. after calculation काय आले तर 6 1 1 आहे ना इथं 1 ने डिवाइड करा 1 च येईल. 2 न मल्टी 6 न मल्टिप्लाय करा 18 कॅरी ऑन 1 आलं. 6 into 2 10 वर कॅरी ऑन 1 13 6 0 कॅरी ऑन 1 आणि 6 6 1 3 8. त्याचं मीनिंग काय ह्या ज्या जिओमेट्रिक प्रोग्रेशनची इनिशियल टर्म 6 आहे आणि कॉमन रेशो 2 आहे अशा पहिल्या 10 टर्मची बेरीज काय येते 6 1 3 8. हे कंप्लीट करा. ह्या टाइपचा आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल थर्ड फॉर GP if A equal to 2 R equal to minus 2 upon 3 find S6 given that A equal to 2 R equal to minus 2 by 3 N equal to 6. then विचारले काय तुम्हाला S6 R equal to minus 2 by 3 मायनस साइन आहे लेस देन काय आलं 1. कुठला फॉर्म्युला यूज करायचा सेकंड फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला बघा. सेकंड फॉर्म्युलाचे फर्स्ट एक्झाम्पल आहे A 1 minus R raised to n upon 1 minus R. बरोबर. व्हॅल्यू पुट अप करा 6 n ची किंमत किती आहे 6. A किती आहे 2. 1 minus 2 by 3 raised to 6 upon 1 minus 2 by 3. After calculation S6 2 1 minus आता हे मायनस 6 E1 आहे ना मग मायनस काय होतं प्लस. पण हे मायनस फॉर्म्युल्यात आहे तसंच. मग 2 चा सहावा किती एकासाठी तुम्हाला 2 चा क्यूब काय आला 8. 2 चा 4 65. 2 चा 5 64 आणि 2 चा 6 किती येईल 128. किती येतो 128 अपॉन 3 चा 6 किती आला 10 चा स्क्वेअर 3 चा क्यूब 27. 3 चा 4 81. 3 चा पाचवा 243 आणि 243 into 3 9 3 into 4 12 3 into 2 6 7. 3 चा सहावा किती येत आहे
729 बरोबर. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हे झालं न्यूमरेटर. डिनॉमिनेटरचं बघा, मायनस मायनस काय होईल प्लस, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 + 2/3 बघा समजते काय. ठीक आहे, आपण आपल्या आणखी एक स्टेप शिल्लक आहे इथं 1 मायनस मायनस काय करू आपण 2/3 बरोबर. हे मायनस मायनस काय झालं प्लस. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे इथं 2 आहे तसंच हे काय होईल 729 मायनस 128/729. हे काय आलं 3 × 1 3 + 2 5 5/3. ठीक आहे, या स्टेप राईट करा. पण नेक्स्ट स्टेपला काय राईट करायचं कॅल्क्युलेशन. आता या कॅल्क्युलेशन मध्ये बघा काय येईल इथं काय येईल S6 2 रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होईल ना, बट त्याच्या आधी काय येईल इथं सबट्रॅक्शन 9 - 8 काय आलं 1 2 - 2 0 आणि 7 - 1 किती येईल 601 बरोबर. आता याच्यामध्ये बघा आपले बरोबर आहे ना, कितीचा सहावा लिहिला आपण 2चा 6वा बरोबर. आता याच्यामध्ये बघा कॅल्क्युलेशन मध्ये आपण 729 इंटू हे रिव्हर्स काय होईल 3/5. आता याच्यामध्ये 3 ने डिवाइड करा किती आलं 3 ने डिवाइड केल्यावर काय येते आता येईल ना 243. मग थोडं रिमाइंड करायचं आपलं कॅल्क्युलेशन थोडं काय आपण इथं 2चा 6वा घ्यायचा. आपण 2चा किती घेतला इथं 7 इथं 2चा 6वा काय येते बघा किती येते 64. किती येते ते 64. आपल्याला कॅल्क्युलेशन थोडी चेंज करावं लागेल. बाकी ॲज इट इज आहे इथं चेंज करा. 64 2चा 6वा आपण काय लिहिला 2चा 7वा घेतला तो काय येतो 128. आपल्याला काय घ्यायचं आहे 6वा घ्यायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 2 आता हेच कॅल्क्युलेशन 729 मायनस 64/729. ठीक आहे, आपण काय आलं 3 + 1 2. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय येईल 2. आता 9 - 4 काय आलं 5. हे केलं ना कॅल्क्युलेशन. 10 व -6 काय 6 कॅरी ऑन 1. 7 - 1 काय आलं 6 605. या 64 ऍड करा हेच भेटेल बघा किती येते 4 + 5 9 6 6 10 कॅरी ऑन 1 बरोबर आहे. आपल्याला आलेलं कॅल्क्युलेशन 729. आपण एक स्टेप डायरेक्ट करूया. 5/3 काय रिव्हर्स 3/5. तुम्ही रफ साइडला करू शकता कॅल्क्युलेशन. ह्याच्यामध्ये बघा 3 ने डिवाइड केलं किती आलं इथं 2 4 3. 5 ने डिवाइड केलं इथं काय 5 चं 1 × 3 × 3 बरोबर. 5 ने डिवाइड केलं काय आलं शिल्लक इथं 2 1 3 2 43. 2 ने मल्टिप्लाय करा काय येईल 266 243. ही झाली S6 ची व्हॅल्यू. ही दोन एक्झाम्पल बघा. यात काय थोडं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तुम्ही नीट करा. साइडला कॅल्क्युलेशन करू शकता. याच्यानंतर हे आन्सर येईल. काय स्टेप असेल तर बघा एक फक्त कॅल्क्युलेशन स्टेप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी राईट करताना तुम्हाला सांगताना थोडं इथं आपल्याला डिफरन्स होतंय. इथं काय होतं 2चा 6वा. आपण या टाइपचे आणखी एक्झाम्पल बघूया. हे राईट करा. बघा एक्झाम्पल 3 आणि 4 मध्ये काय विचारलं होतं SN विचारलं होतं. तर इथे SN दिलंय तर फाइंड अननोन N. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल काय विचारू शकतील A किंवा R. हे तर माहिती आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये दोन टाइपचे एक्झाम्पल असतात. सिंपल फाइंड करा आणि ते दिलंय तर अननोन फाइंड करा. तुम्हाला SN विचारले आधीच्या एक्झाम्पल मध्ये. आता SN दिलं तर फाइंड काय करा N. सेम तीच मेथड यूज करायची आपण.
बघा हे आपलं कुठे ना कुठे झालेलं आहे, फक्त हे फॉर्म्युले नवीन आहेत, पण ह्या मेथड कशा सॉल्व्ह करायच्या, एखादा अननोन इक्वेशन कसं तयार करायचं हे आपण 10वी शिकलो नसेल तरी काही फरक पडत नाहीये. तुम्ही आहे तसं फक्त ज्या त्या चॅप्टरची ती मेथड यूज करा. एकदम इझी आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स सारखी मार्क आउट ऑफ आउट कुणालाही पडू शकत नाहीये. यात एक मार्क पण कमी होत नाहीये. एक स्टेप बरोबर असेल तर 1 मार्क, 2 स्टेप बरोबर असेल तर 2 मार्क, तिसरी स्टेप चुकली तर फक्त 1 मार्क मायनस होतो. एकदम इंटरेस्टिंग आहे मॅथमॅटिक्स. त्यामुळे तुमचं बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर मॅथ्सला 100 पैकी 100 मार्क सहज पडतात थेअरीला. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा गिवन दॅट काय दिले, गिवन दॅट a इक्वल टू 3, r इक्वल टू 2, sn इक्वल टू 765. तर विचारलंय काय इथं n ची व्हॅल्यू. ठीक आहे. बट वी हॅव sn इक्वल टू काय फॉर्म्युला, r ग्रेटर दॅन 1 आहे ना, फर्स्ट फॉर्म्युला a r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1. बरोबर. का फॉर्म्युला यूज केला, r इक्वल टू 2 आहे, sn ची किंमत किती दिली आहे 765, a किती आहे 3, r ची पुटअप करा 2, n विचारले मायनस 1, 2 मायनस 1. बघा काय येईल त्याच्यामध्ये 765, हे 3 काय होईल इकडे डिवाइडेड 765, a ची किंमत 3, 2 रेस टू n काय झालं मायनस 1, 3 बघा डिवाइडेड होईल 765 अपॉन किती आलं 3, 2 रेस टू n मायनस 1. 3 ने डिवाइड होईल का, किती आलं इथं 2 आलं ना, 3 into 2 1 राहिलं 5 आणि परत काय आलं 5 इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1. 2 5 मायनस 1 काय होईल प्लस 1, 2 रेस टू n. मी असं का लिहिले, मला n फाइंड करायचं ना याच्यामध्ये. किती आलं 256 इक्वल टू 2 रेस टू n. बट 2 रेस टू n 256, आपली n फाइंड करायचं आहे 2 रेस टू n. तर 256 मध्ये काय 8 चा 8 बाय इक्वालिटी n इक्वल टू काय आलं 8. प्रत्येक जसे एक्झाम्पल आहे तसं आपण काय फाइंड करू शकतो अननोन. इथं n विचारलंय, काही एक्झाम्पल मध्ये r विचारतील, काही एक्झाम्पल मध्ये काय विचारतील a. आपण त्या टाइपचं पण एक एक्झाम्पल घेऊ, हे राईट करा तोपर्यंत. मग आपण आता एक्झाम्पल 4 सॉल्व्ह केले, त्याच्यावर सेम 2 डिफरंट एक्झाम्पल आहेत. इफ a इक्वल टू 2, r इक्वल टू 3, sn इक्वल टू 243, फाइंड n. आता साठी सेम मेथड बाय इक्वालिटी ऑफ n हे सॉल्व्ह होईल. r इक्वल टू 3 आहे ग्रेटर दॅन 1, फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा सम ऑफ n चा. s5 1023, r इक्वल टू 4, फाइंड a. इथे a विचारलंय. एक्झाम्पल 4 ऑब्झर्व करा, दोन युनिट 2 तुम्ही काय करायचे होमवर्क करायचे आणि या टाइपची सॉल्व एक्झाम्पल, अनसॉल्व एक्झाम्पल एक्स्ट्रा स्टडी म्हणून तुम्ही घरी सॉल्व करायचे. त्याच्या नेक्स्ट आर्टिकल आपण काय घेणार आहे समेशन. हे राईट करा. आपण थांबू या ठिकाणी. हे 2 होमवर्क सॉल्व करायचे सर्वांनी.